यानंतर आपण अमरावतीला जाऊया। सुरेंद्र आकोडे माझ्यासोबत आहेत। सुरेंद्र, आपण बघतोय की सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचं जेव्हापासून बिगुल वाजलेलं आहे, काही मतदारसंघांमध्ये काही उमेदवार बिनविरोधपणे निवडून आले, मात्र काही मतदारसंघ असे आहेत की जिथे आता सध्या सर्व राज्याचंच लक्ष लागलेलं आहे। अमरावतीमध्ये काय चित्र आहे, कोणाचं पारडं जड वाटते आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील असं वाटतंय? सिद्धेश, खरं तर अमरावती विधान परिषदेची निवडणूक जर बघितलं तर सुरुवातीपासून या ठिकाणी नाट्यमय भूमिका ज्या आहेत त्या काँग्रेसच्या नाट्य भूमिका या ठिकाणी दिसल्या। एकंदरीत बघितलं तर आता 8 वाजतापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। एकंदरीत बघितलं अमरावती विधान परिषद मतदारामध्ये 451 मतदार जे आहेत आपल्या मतदानाचा हक्क जे आहे ते बजावणार आहेत। 252 पुरुष आणि 251 महिला जे आहेत आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। जर बघितलं सुरुवातीच्या या नामांकन अर्ज काँग्रेसने दाखल केल्यानंतर जे काँग्रेसचे जे उमेदवार हर्षदजी देशमुख जे आजारी पडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यामुळे कुठेतरी जे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आरोप देखील ठेवला की काँग्रेसची आमची जी उमेदवार आहे त्यांनी 15 ते 20 कोटी रुपये घेऊन ते विरोधी पक्षाला मॅनेज झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला। त्यामुळे काँग्रेसची भूमिका या ठिकाणी घेतली की वंचितला पाठिंबा देतात। वंचितला पाठिंबा देण्यासाठी अनेक बैठका ज्या आहेत त्या काँग्रेसच्या या ठिकाणी पार पडल्या, मात्र या बैठकी सगळ्या निष्फळ ठरल्या आहे। आणि आता जर बघितलं तर काँग्रेसने या ठिकाणी एक जाहीर केला तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी जाहीर केली। त्यामध्ये अमरावती शहरातील जे 15 नगरसेवक आहेत त्यांनी कोणालाही मतदान करू नये भूमिका आहे त्या काँग्रेस शहराच्या नगरसेवकांसाठी काढण्यात। मात्र ग्रामीणचे जे नगरसेवक आहेत ते मतदान या ठिकाणी करू शकतात। जर बघितलं तर आता एकंदर 3 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपकडून प्रवीण पोटे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काँग्रेसकडून हर्षदजी देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर वंचितकडून निलेश विश्वकर्मा आपल्या या ठिकाणी नसीब आजमावतात। एकंदरीत बघितलं तर सध्याचं संख्याबळ जर बघितलं तर त्या तुलनेमध्ये काँग्रेसचं पारडं जे आहे म्हणजे प्रवीण पोटेचं पारडं या ठिकाणी भारी दिसतंय। मात्र असं असताना देखील मतदार पडवापडीचं राजकारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतं, घोडेबाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। हा घोडेबाजार नेमका कोणाच्या नशिबात पडतं आणि कोणाचं नशीब उघडतं हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळं सध्या तरी कोणाचं जरी पारडं भारी असलं तरी विजय कोणाचा सांगणं कठीण आहे। येणाऱ्या 22 तारखेच्या निवडणुकीमध्ये नेमकं या विधान परिषदेमध्ये कोणाचा विजय होईल हे चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल। सिद्धेश, नक्कीच सुरेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता आपण यानंतर जाऊयात नाशिकमध्ये।